ओकेच, तर चला बघूया ओल्या मसाल्याची रेसिपी. तर आज मी सासरी आले होते आणि आमची आई छान असा ओला मसाला तयार करत होत्या. मग म्हटलं चला आज आपल्या यूट्यूब फॅमिलीला पण आपण ओल्या मसाल्याची रेसिपी सांगूया. तर यासाठी तुम्ही बघू शकता की काय काय घेतलेलं आहे. खोबरं किसून घेतलेलं आहे आणि नंतर लवंग, इलायची, तेजपान, तेजफूल, मिरे, नंतर खसखस, 2 कांदे चिरून घेतलेले आहेत. नंतर काजू, शहाजिरं, नंतर नागकेसर आणि गायत्री असे वेगवेगळे मसाले घेतलेले आहे. आता यामध्ये थोडंसं धने पावडर टाकायची राहिली, धने पावडर पण घ्यायची आहे यामध्ये, किंवा तुम्ही अख्खे धने पण भाजून घेऊ शकता. अख्खे धने, किंवा भाजून नाही पण घेतलं तरी चालेल, कच्चे धने पण घेतले तरी चालेल. नंतर हे धने पावडर टाकलेली आहे मी आणि साधं जिरं. आणि हे बघा, हे पूर्ण अशा प्रकारे मसाला आहे. हे 2 लसूण शिलून घेतलेले आहे पूर्ण. आता हा जो मसाला आहे तुम्ही ओला वाटून घेतला मिक्सरमधून आणि 7 ते 8 दिवस तुम्ही फ्रीजमध्ये ठेवला तर तरीही खराब होत नाही. आणि हा मसाला तुम्ही शेवाच्या भाजीसाठी किंवा ओल्या नारळाच्या भाजीसाठी किंवा मटणाच्या भाजीसाठी पण यूज करू शकता. हे बघा, आता आईने मिक्सरमध्ये टाकलेला आहे पूर्ण मसाला आणि पाणी टाकून हा अशा प्रकारे वाटून घेतलेला आहे. तर या मसाल्याला अजिबात काहीच होत नाही 7-8 दिवस. नंतर आम्ही या मसाल्याचा यूज करून हे बघा ओल्या नारळाची आज भाजी केलेली अशी.